पंचांनी सामना सुरू करायचा आहे. श्री साई संघाला विनंती असणे की आपले सलामीवीर मैदानात पाठवायचे. श्री साई संघाच्या वतीने सलामीसाठी मैदानात उतरता येते संदीप आणि सागर. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. नक्कीच प्रयत्न करत राहा, थांबू नका. प्रयत्नांती परमेश्वर अशी आपली जी म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर तुम्हाला यश मात्र नक्कीच मिळणार. 101% यश तुम्हाला मिळणारच. जाऊया सामन्याकडे. आणि मी इथे उपस्थित खेळाडूंना विनंती करेल की कृपया तुम्ही जरा बाजूला बसायचंय. इथून थोडस बाजूला व्हा. इकडे दरम्यान सामन्याला सुरुवात होते आणि वेताळ स्वामीच्या वतीने पहिली गोलंदाजी धुरा सांभाळतोय तो अमोल. अमोल म्हटलं म्हणजे एक मुंबई पोलीस दलातील एक जवान. खूपच वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये. अवांतर एक धाव मिळते श्री साई 11 संघाला. सुंदर गोलंदाजीची ऍक्शन म्हणता येईल अमोल याची. पहिला चेंडू फेकून दिलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने षटकारासाठी. दरम्यान पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये. दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक घनाघाती प्रहार बघायला मिळाला. सागर याच्या बॅटमधनं एक तडकावून दिलेला लॉंगॉनच्या दिशेने षटकारासाठी एक मोठा फटका 6 धावेसाठी. पुन्हा एकदा सज्ज होते अमोल. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल, त्याचा सामना करेल तो सागर. आता मात्र थोडस कमबॅक म्हणता येईल. चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला. परिणामी बॅटची एज घेऊन डिक्लेअरच्या दिशेने गेलेला चेंडू 1 धावेसाठी. दरम्यान आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो संदीप. पुन्हा एकदा अमोल सज्ज होतोय. आता मात्र कव्हरच्या दिशेने टोलल चेंडू. कार्पेट शॉट. त्या ठिकाणी थोडंसं फंबल बघायला मिळालं. त्याचं रूपांतर होत आहे चौकारामध्ये. श्री साई 11 संघासाठी एक चांगली पर्वणी म्हणता येईल. या चेंडूवरती थोडीशी चूक करतोय क्षेत्ररक्षक आणि परिणामी चौकार. धावसंख्या होते ती 12. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. 12 धावा. पुढील चेंडू अमोलेचा. सामना करेल तो संदीप. आता मात्र सुंदर फटकावलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. आता मात्र चौकार. षटकार चौकारांची बरसात म्हणता येईल. पावसाची तर बरसात सध्या नाहीये, परंतु धावांची मात्र बरसात करतोय श्री साई 11 संघ. आणि श्री साई 11 संघ म्हटलं म्हणजे एक चांगला संघ. या मैदानावरचा नेहमी सराव करणारे. त्या संघामध्ये तडाखेबाज फलंदाज
ढिगू मात्र अजूनही डगआउट मध्ये बसलेला आहे, वाट बघतोय संधी मिळण्याची. बघूया, अमोल पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातील 2 चेंडू शिल्लक. मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह या ठिकाणी 1 धावेसाठी. पंच नो चेंडू. ओके, नो चेंडू. या ठिकाणी 5वा चेंडू मात्र नो घोषित केलेल्या पंचांकडनं. आता मात्र या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिटचा सामना करेल तो सागर. फ्री हिटचा चांगला समाचार घेता नाही आला सागरला. दरम्यान धावसंख्या होती ती 18. अजूनही शेवटचा 1 चेंडू बाकी. सुंदर, त्या ठिकाणी थोडस तू मै करता करता गडी बाद होतोय. धावचीच्या स्वरूपामध्ये षटक संपतोय. 1 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 18. श्री साई 11 18. दरम्यान आजच्या दिवसातला दुसरा सामना, पहिलीच इनिंग या ठिकाणी होते आणि श्री साई 11 संघाची धावसंख्या झाली ती 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकी संपलीच समजायची. आणि नक्कीच नम्रता हा गुण माणसाचा सर्वात श्रेष्ठ गुण आहे. जर तुम्ही नम्रपणाने वागलात तर तुमचं आयुष्य खरंच सुंदर होईल. जाऊया सामन्याकडे. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय तो अमोल. पुन्हा एकदा अमोल. आणि मला असं वाटतंय अमोल नावांचा भरणा आहे वेताळ स्वामीकडे. बॅक टू बॅक अमोल. गोलंदाज पुन्हा एकदा अमोल. तर मात्र सागरचा बाद झाल्यानंतर मैदानात उतरले ते आमचे सर आणि सरांनी पहिल्या चेंडूवरती 1 धाव मात्र घेतलेली. धावसंख्या झाली ती 19. गोलंदाज अमोल 2. पंचांच्या उजव्या बाजूने अमोल 1, त्याच्यानंतर अमोल 2. मात्र सुंदर पॉइंट रिजनच्या दिशेने हलकेसे टोललेले चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतंय. दरम्यान 2 धावा पळून पूर्ण. पुन्हा एकदा अमोल सज्ज होतोय. आता मात्र एक शॉर्ट पिच चेंडूचा चांगला समाचार घेतलाय संदीपने. चेंडू चौकारासाठी दाडलाय तो मैदानाच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या झाली ती 25. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. अमोल 2 याच्या. पुन्हा एकदा सुंदर फलंदाजी करतोय. दरम्यान क्षेत्ररक्षण मात्र चांगलं म्हणता येईल. 2च धावा. सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू अडवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मौजूद. परिणामी 2च धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. आता मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव मिळते.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकायचे बाकी आहेत. तर मात्र चांगला चेंडू म्हणता येईल, निर्धाव चेंडू. तर मात्र शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया संदीप कसा समाचार घेतोय ते. तर मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मागे गेला 1 धावेसाठी. षटक संपतंय. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 29. स्वप्न पाहतच असाल तर मोठंच पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नच माणसाचं रक्त ढवळू शकते. आणि क्रिकेटमध्ये तसंच आहे. रन करायचे, धावा करायच्या तर थोड्या नका करू, भरपूर करा. आवाढव्य स्कोअर बनवा, कारण धावाच बनवायचे आहे तर आवाढव्य धावा बनवा. नक्कीच बघूया. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 29. बघूया श्री साई किती आवाढव्य स्कोअर ठेवतोय या ठिकाणी वेताळ स्वामी यांच्या समोर. अजूनही 4 षटक बाकी. गोलंदाजी धुरा सांभाळतोय तो कल्पेश. पंचांच्या डाव्या बाजूनी राईट आर्म ओव्हर द विकेट. तर मात्र मैदानावरती टिकून आहे तो सलामीला आलेला संदीप. त्याच्या बॅटमधनं चांगले निखारे बघायला मिळालेत आपल्याला. बघूया काय करतोय. तर मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलतोय वाईडच्या स्वरूपामध्ये. वाईड +1 = 2. 2 धावेने धावेत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय कल्पेश. दरम्यान पुन्हा एकदा सेम ऍक्शन रिप्लाय. वाईड +1. पुन्हा एकदा वाईड. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर वळण घेतोय हा चेंडू, त्यामुळे बॅक टू बॅक 3 वाईड या ठिकाणी बघायला मिळाले आपल्याला. सुंदर वातावरण निर्मिती झालेली या ठिकाणी. आता मात्र ऑफ स्पिन. पहिले 3 चेंडू लेग स्पिन होते, परंतु आता मात्र हा ऑफ स्पिन. मला असं वाटतंय गोलंदाजाच्या हे लक्षात आलं असेल की लेग स्पिन केलं तर वाईड जातोय, मग मी ऑफ स्पिन करून बघतो, आणि त्याचा नक्कीच फायदा घेतलाय. निर्धाव चेंडू. आणि आता मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये, सॉरी बॅट कट, बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेला डिक्लेअर झोनकडे. आता मात्र स्ट्राईक चेंज होते. आता मात्र स्ट्राईकला येत आहेत आमचे जयेश सर. एक तडाखेबाज फलंदाज या मैदानावरती. दररोज त्यांच्या बॅटमधनं लांबच लांब षटकार बघायला मिळतात. तर मात्र एकच धाव त्या ठिकाणी. स्ट्राईकला मात्र संदीप जातोय. जय सरांना माहिती की जर संदीपला स्ट्राईक दिली तर जास्तीत जास्त धावा तो बनवू शकतो. एक सेन्सिबल क्रिकेट जय सरांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. पुन्हा एकदा कल्पेश सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूनी. धावसंख्या झाली ती 36. तर मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या झाली ती 37.
अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. मात्र ऑफच्या दिशेने टोलेला चेंडू, पॉइंट रिजनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पळून पूर्ण आणि मिसफील्ड बघायला मिळतंय. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा परिणाम चौकार. शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार. षटक संपतंय. धावसंख्या झाली ती 41. 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या होती ती 41. श्री साई 11 संघ. सचिन तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 41. 41 धावा. दरम्यान वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आला तो अमोल शिंदे. बघूया पहिला चेंडू संदीप साठी. अरे उंचावून ठेवलेला चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात 2 धावांसाठी. नक्कीच डी ग्राउंड असल्यामुळे घोषित क्षेत्रात हा चेंडू जातोय 2 धावांसाठी. दरम्यान षटकातील पुढील चेंडू अमोलचा. बघूया संदीप काय करतोय आणि स्ट्रेटच्या दिशेने फटकावलेला चेंडू येतो थेट सीमारेषेकडे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण नाही. चांगला असा थ्रो केला आणि दरम्यान धावून पळून एकच धाव पूर्ण. षटकातील 2 चेंडू झाले आणि धावसंख्या आली ती 44. 44. 4 4. दरम्यान पुढील चेंडू अमोलचा जयेश सरांसाठी आणि उंचावर मारण्याच्या नादात बॅटची लिडिंग एज. चेंडू सर्कल मध्येच धावून पळून एक धाव पूर्ण. चोरडी अशी धाव म्हणावी लागेल. दरम्यान धावसंख्या आली ती 45. अजूनही अमोलच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूमध्ये अवघ्या 4च धावा खर्च केल्यात अमोलने. दरम्यान पुढील चेंडू आणि दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी अवांतर स्वरूपात. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली ती 46. दरम्यान या सामन्याचे पंच म्हणून लाभलेले आहेत ते महेशजी साखरे आणि सुशांत पवार. दरम्यान पुढील चेंडू उंचावर मारण्याच्या नादात चेंडू जमिनीलगत गुदगुला करत चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण झाला आहे. सुंदर असा बॅकअप त्या ठिकाणी दिलंय. धावून पळून 2 धावा पूर्ण. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. मोठे फटके मारण्यापासून अमोल वंचित ठेवतोय संदीप आणि जयेशला. दरम्यान षटकातील पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटकाला चेंडू 1 बाउंस सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या भरकन वाढते 4 ने. धावसंख्या आली ती 52. सांघिक 50 झाली ती श्रीसाई कसारा संघाची. संदीप अजूनही तळ ठोकून. बघूया अमोलचा पुढील चेंडू आणि उंचावर मानकच्या नादात भीड येतोय. सुंदर असा चेंडू. कोणतीही धाव नाही. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 52. 52. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5वे षटक घेऊन येतोय तो कल्पेश. वैयक्तिक दुसरं षटक असेल कल्पेशचं. पहिल्या षटकात अवांतर स्वरूपात खूपच धावा दिल्या होत्या मात्र नंतर सर्व धावा त्याने रोखल्यात. शेवटच्या चेंडूवर फक्त एक मोठा फटका आला होता. तोही मिसफील्डचा होता. दरम्यान ओव्हर द विकेट अटॅक करतोय तो कल्पेश. फुल टॉस चेंडू आणि त्यावर स्ट्रेट डायच्या स्वरूपात एक चांगला असा फटका जयेश सरांच्या बॅटमधून. धावून पळून एकच धाव पूर्ण. श्रीसाई संघामध्ये तगड्या अशा फलंदाजांचा भरणा आहे.
अजूनही डगआउट मध्ये डिगू सारखा फलंदाज देखील वाट बघतोय, आपल्याला संधी मिळेल की नाही. दरम्यान पुढील चेंडू संदीप साठी. स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात आलेला हा फटका, तितका सुंदर क्षेत्ररक्षण. धाव पाहून एकच धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न दिसला नाही या ठिकाणी. 2 चेंडू आणि 54 धावा, 54. दरम्यान पुढील चेंडू जयेश सरांसाठी कल्पेशचा. उंच उंटवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. दरम्यान एकच धाव घेण्यात यश. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवर अवघ्या 3 धावा खर्च केल्यात कल्पेशाने. बघूया पुढील चेंडू. उंचावर मारण्याच्या बॅटची लिडिंग एज आणि कोणतीही चुकी करणार नाही. रनिंग बिटवीन द विकेट, चोरटी अशी एक धाव म्हणता येईल या ठिकाणी. 4 चेंडूवर सलग सिंगल असे एकूण 4 धावा. धावसंख्या आली ती 56. कल्पेशाच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत एकच गडी बाद करण्यात यश आलं ते शहापूर संघाला. उंचावर मारला चेंडू, आपल्या फलद्रूमध्ये चांगलासा क्षेत्ररक्षण, त्यावर देखील एकच धाव. आता मात्र 5व्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया या चेंडूवर मोठा फटका मारतोय की नाही सँडी हा देखील एक खर्डी कासारा विभागातील नावाजलेला असा फलंदाज आहे. मोठे फटके मारण्यात माहीर आहे तो. बघूया शेवटचा चेंडू कल्पेशाचा आणि उंचावर मारण्याच्या नादात बॅटची लिडिंग एज आणि चेंडू जातो डिक्लेअर स्वरूपात. 1 धावेसाठी षटक संपलेलं आहे कल्पेशांचं. धावसंख्या झाली ती 58. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या त्या कल्पेशाने. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं म्हणजे हाणामारीचं षटक घेऊन आलाय तो मयुरेश टू सँडी. बघूया कशा प्रकारे बंद होतो या ठिकाणी. केसी आयोजित रबर बॉल स्पर्धा या ठिकाणी पर्व 4 नावाजलेली अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेत आलेले 2 संघ. दरम्यान पुढील चेंडू मयुरेशचा आणि दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी अवांतर स्वरूपात. धावसंख्येत 1 ने भर. दरम्यान पुढील चेंडू मयुरेशांचा सँडीसाठी. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, पुन्हा एकदा वाईड चेंडू आणि पुन्हा एकदा धावसंख्येत 1 ने भर. हॅलो आता मात्र बघूया साईड चेंज केली आणि स्ट्रेट दिशेने मारला चेंडू सीमारेषे पार. षटकार खूपच उत्कृष्ट असा लगावलेला टोला सँडी याने. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असतं. दरम्यान पुन्हा एकदा ओव्हर द विकेट येतो तो मयुरेश. हवेच्या विरुद्ध दिशेने हा मारलेला उत्तुंग असा षटकार. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू फटकावला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. दरम्यान षटकातील पुढील चेंडू कल्पेश यांचा. बघूया जयेश सर यांची बॅट अजूनपर्यंत तळपलेली नाहीये. शेवटच्या षटकातून सुंदर असा टोला चेंडू जयेश सरांच्या बॅट मधून आलेला तडकेला षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या झाली ती 73. धावसंख्या 73. दरम्यान पुढील चेंडू
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात एक धावेसाठी. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. बघूया या शेवटच्या 2 चेंडूंवर संदीप कशा प्रकारे आक्रमण करतो की मयुरेश कमबॅक करण्यात यश प्राप्त करतो. फुल टॉस मारलेला चेंडू भिरकावून दिलाय थेट सीमारेषे पार. चौकार चौकार चौकार. फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र चौकार मारलाय. वैयक्तिक 23 चेंडू आणि 42 धावांवर खेळतो सँडी आणि षटकातील शेवटचा चेंडू मारलेला उत्तुंग असा फटका आणि फटका जातो सीमारेषे पार. चौकार चौकार चौकार. वैयक्तिक 24 चेंडू आणि 47 धावा नाबाद केल्या त्या सँडीने. मित्रांनो, या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सँडीसाठी. यापुढील समालोचन आमचे एकनाथजी डबे सर यांनी यायचंय आणि समालोचनाचा भार सांभाळायचा आहे. हॅलो 83 धावांचं आव्हान वेताळ स्वामी या संघासमोर. मयुरेश आणि अमोल. वेताळ स्वामी या संघाकडनं सलामीसाठी मैदानात उतरता येते मयुरेश आणि अमोल. दरम्यान 83 धावांचं आव्हान. बघूया कशा पद्धतीने 83 धावांचं आव्हान पार पाडतायत. दरम्यान क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. या त्याला आवाज बॉल पाहिजे ना. अरे ती नाही या स्कूटीची चावी पाहिजे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटक हाताळतोय तो संदीप आणि बॅटिंगची धुरा सांभाळतोय तो अमोल आणि मयुरेश. स्ट्राईकला येते अमोल, नॉन स्ट्राईकला येते मयुरेश. 83 धावांचं आव्हान.
पंच सामना सुरू करायचा आहे. त्र्याऐंशी धावांचं आव्हान. पहिला षटक हाताळतो देवीदास. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. एक डावखुरा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती थोडंसं फंबल बघायला मिळालं. त्याचा परिणाम म्हणजे 2 धावा. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. वेताळ स्वामी अमोल पुन्हा एकदा सज्ज होतोय देवीदास. आता मात्र एक ओव्हर पिच चेंडू. त्याचा चांगला समाचार घेतलाय अमोल याने आणि चेंडू फेकून दिलाय सीमा पार. षटकार दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय देवीदास. पुन्हा एकदा तोच फटका बघायला मिळतोय. सीमा पार षटकार. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतरच्या दोन्ही चेंडूवरती मात्र बॅक टू बॅक. आणि काय बघतोय आपण मैदानामध्ये. बॅक टू बॅक तिसरा षटकार अमोल याच्या बॅटमधनं. आणि नक्कीच अमोल दाखवून देतोय की मैदान जरी तुमचं असलं तरी धिंगाणा आम्ही घालू शकतो. एवढं मात्र लक्षात ठेवा. 83 धावांचं आव्हान आणि 83 धावाचं आव्हान घेऊन मैदानात अमोल मात्र काय खेळतोय. जबरदस्त खेळी. लागोपाठचे 3 षटकार. सुंदर या ठिकाणी सामना. हा सामना मात्र नक्कीच रोमहर्षक होणार आहे याबद्दल काहीच डाऊट नाही मनामध्ये. आणि कारण अमोल मात्र तसा बहरतोय. आता मात्र थोडंसं कमबॅक म्हणता येईल या चेंडूवरती. निर्धाव चेंडू. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. आता मात्र निर्धाव चेंडू. एक षटक संपते. धावसंख्या झाली ती 20. हम ठहरे क्रिकेट प्रेमी, हमारी धड़कनें तब बढ़ती है जब मैच टाई हो जाता. जब एखादा सामना टाय होतो ना तेव्हा हृदयाची धडधड मात्र थांबत नाही. बघूया हा सामना काय होतोय ते. कारण सुरुवात तर खूप चांगली केली अमोलने आणि अमोलच्या मदतीला तिथे मयुरेश सुद्धा एक तडाखेबाज फलंदाज आपल्याला दिसतोय मैदानात. नक्कीच खूपच रोमहर्षक सामना होण्याची एक दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसते. बघूया पुन्हा एकदा. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. फलंदाजीमध्ये खूप मोठा करिश्मा केला होता संदीपने. बघूया गोलंदाजीमध्ये काय करतोय. पहिला चेंडू लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. चेंडू पायावर आदळला. डिक्लेअर झोनच्या दिशेने 1 धावेसाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय संदीप. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार. चेंडू जातोय तो 2 धावेसाठी. 2 धावा. पहिल्या चेंडूवरती लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात संदीपने. पुन्हा एकदा
त्याच दिशेने टोललेला चेंडू. दरम्यान त्या ठिकाणी सचिन बांबळे थोडस फांबल होत आहे आणि मात्र त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा. मयुरेश या 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 24. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने टोले चेंडू. एकच धाव. देवीदास यांचं सुंदर क्षेत्ररक्षण मानता येईल त्या ठिकाणी. धावसंख्या झाली ती 26. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू. दरम्यान निर्धाव जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय संदीप. आता मात्र खूप सुंदर व्हेरिएशन बघायला मिळालं आपल्याला संदीपच्या गोलंदाजीमध्ये. षटक संपतंय. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 26. खूप सुंदर षटक हाताळलंय संदीप याने. कारण समोर अमोल जो घणाघाती प्रहार करत होता अगोदरच्या षटकामध्ये, त्याला मात्र थांबवलंय संदीपने. 83 धावांचं आव्हान आणि 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या होती ती 26. नक्कीच खूप खूप प्रयत्न करावा लागेल अमोल आणि मयुरेश यांना. मला बॅटमधनं मोठेच मोठे फटके मारावे लागतील. परंतु श्री साई 11 या संघाकडे सुद्धा गोलंदाज, एक धुरंधर गोलंदाजांचा भरणा म्हणता येईल. पुन्हा एकदा बघूया. सागर सज्ज होतोय पंचांच्या उजव्या बाजूने. ता मात्र एकच. नो. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. बघूया फ्री हिटचा कसा समाचार घेतोय तो मयुरेश. वाईड चेंडू म्हणजे फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. बघूया पुन्हा एकदा मयुरेश कसा समाचार घेतोय. वारंवार फ्री हिटचा चान्स येतोय. पुन्हा एकदा नो चेंडू आणि नो वरती एक डिक्लेअर झोन मध्ये. पावसाळ्यात बॉलर बॅन होत नाही. हरकत नाही, तेवढाच फायदा होईल तुम्हाला. दरम्यान पुन्हा एकदा नो. आता मात्र फ्री हिट साठी अमोल मैदानावरती. आणि अमोल एक खतरनाक बल्लेबाज, फलंदाज. बघूया कसा समाचार घेतो फ्री हिटचा. आणि सुंदर कमबॅक म्हणता येईल. अमोलला थांबवलं या चेंडूवरती. नक्कीच कौतुक करावं लागेल सागरचं. कारण 2-3 चेंडू प्रेशर मध्ये टाकले होते, नो पडले होते. नो फ्री हिटचं प्रेशर आणि त्या प्रेशर मध्ये एक चांगला निर्धाव चेंडू. नक्कीच कौतुक करावं लागेल. बघूया पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर. सागर टू अमोल. ता मात्र थोडासा दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड. वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या. शरीराचा वेध घेतला होता चेंडूने. अमोल याचा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट टू अमोल. या ठिकाणी गडी बाद होतोय अमोलच्या स्वरूपामध्ये. त्रिफळा जीत होतोय. खरंच कौतुक करावं लागेल सागरचं. कारण पहिल्या षटकामध्ये मात्र अमोलने बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले होते देवीदास याला. आणि जणू काही देवीदासचा बदला सागरने घेतलेला आहे. त्रिफळाचीत होतोय अमोल. नाईस बॉलिंग सागर. धावसंख्या होती ती 31. सागरच्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी. आणि अमोलची जागा सांभाळण्याच्या मैदानात उतरतोय तो कामेश.
खरंच कामेश, खूप सुंदर नाव आहे कामेश. कामेश म्हणजे काम आणि यश. आता जर रनांचं काम केलं तर यश मिळेल, म्हणजे कामेश. बघूया कामेश काय करतोय तो. आणि या ठिकाणी आमचे बंधुतुल्य मित्र वर्य प्रतापजी कडाळ यांचं कसारा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा दिशा भरकटतोय, पुन्हा एकदा त्याच लाईन मध्ये. अजूनही 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत. बॅक टू बॅक वाईड सुद्धा येत आहेत. हे षटक थोडस जादुई षटक म्हणता येईल. धावसंख्या झाली ती 32. मात्र ओढून मारलेला हा चेंडू. दरम्यान एकच धाव त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या होती ती 33, म्हणजे 50 धावांची गरज आहे अजून. आता मात्र मयुरेश काय करतोय? मयुरेशने चेंडू धाडलाय सीमापार. षटकार. ज्याप्रमाणे त्याचं बलदंड शरीर त्याचप्रमाणे फटके टोकतोय. चेंडू मात्र फेकून देतोय. मला असं वाटतंय धोबीपाड्यामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 39. आता मात्र पुन्हा कमबॅक म्हणता येईल सागरचं. चांगलं षटक. त्याप्रमाणे चांगलंही षटक म्हणता येईल, कारण थोडस फलंदाजांना थांबवलं सुद्धा आहे. एक्स्ट्राच्या ज्या धावा दिल्यात त्या सोडल्या तर षटक खूप चांगलंच होतं. बघूया पुन्हा एकदा. बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय तो संदीप. धावसंख्या झाली ती 39, म्हणजे 3 षटकांमध्ये चेंडू 44 धावांची गरज. धावसंख्या झाली 39. 83 धावांचं लक्ष होतं. 83 धावांचं आव्हान. 39 धावा आतापर्यंत ठोकले आहेत. अजून एक 44 धावांची गरज. पुन्हा एकदा एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण सागर याचं. पुन्हा एकदा मयुरेश सज्ज होतोय. अगोदरच्या चेंडूवरती त्यांनी षटकार ठोकला होता आणि षटक संपलं होतं. आता मात्र स्ट्राईकला परत येतोय. बघूया बॅक टू बॅक षटकार ठोकतोय की नाही. अमोल बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर नक्कीच असणार आहे, परंतु प्रेशर घेऊ शकत नाही हा फलंदाज, कारण त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्या ठिकाणी सचिन जे आहेत आमचे. बघूया काय करतात. 1 धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नकार दिला. आणि त्या ठिकाणी थोडस फेकी थोडीशी गलत होती. कलेक्शन व्यवस्थित नाही. त्याचा परिणाम एक्स्ट्राची 1 धाव मिळते, म्हणजे 2 धावा ऍड होतील स्कोर बोर्ड वरती. धावसंख्या झाली ती 42. आणि कामेशला माहित आहे की जर आपण मयुरेशला स्ट्राईक वरती ठेवलं तो मात्र खूपच धावांचा डोंगर उभा करू शकतो. आणि दिशाहीन चेंडू अवांतर 1 धाव. पुन्हा एकदा सज्ज होतो संदीप. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. बॅक टू बॅक 2 वाईड. अवांतर धावा. पुन्हा एकदा सज्ज होतो संदीप. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय आणि सुंदर चेंडू हाताळलाय, परंतु एसटी रक्षकाकडून चुकी होते. एक्स्ट्राची 1 धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होते. ओ खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो. ओ खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो. केवळ उसी खेल का मजा है जिसे हार का रिस्क हो. आणि नक्कीच रिस्क फॅक्टर असं असतं ना, जर तुम्ही रिस्क घेतली ना तर तुम्ही
यश सुद्धा मिळू शकतं तुम्हाला. हे रिस्कच्या पुढेच काहीतरी आहे. आणि बघितलं या ठिकाणी मी जसं म्हटलं का एक रिस्क आणि हे रिस्क बघा कशी असते. मयुरेशने ही रिस्क घेतलेली. आता ती रिस्क घेतल्यानंतर त्याला यश काय मिळालं तर जेल ड्रॉप होतोय. कुठेतरी रिस्क घ्यावीच लागेल. षटकातील 2 चेंडू शिल्लक. रिस्क म्हणजे रिस्क रिस्क घेतली तुम्ही यशस्वी व्हाल. नक्कीच रिस्क घ्यावी लागेल मयुरेशला. बघूया पुढचा चेंडू संदीप याचा पंचांच्या उजव्या बाजूने. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा 2 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या झाली ती 49. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू. मात्र पुन्हा एकदा चौकार. शेवटच्या चेंडूवरती चौकार. धावसंख्या झाली ती 53. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. बारा चेंडू 30 धावांची गरज. वेताळ स्वामी या संघासाठी 12 चेंडू 30 धावांची गरज. लहू के आग को अब जलाना है मुझे. लहू के आग को अब जलाना है मुझे. पूरी दुनिया को कुछ करके दिखाना है मुझे. दुनिया जाऊ दे मयुरेश, आता तुला संघासाठी काहीतरी करायचंय. संदीप जयेश सर गोलंदाजी धुरा सांभाळतायत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक. आता हा शॉर्ट पिच चेंडू. संधी निर्माण झाली त्या ठिकाणी आणि नक्कीच गडी बाद होतोय कामेशच्या स्वरूपामध्ये. कामेशची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतोय तो अमोल शिंदे. 12 चेंडू 30 धावा असं समीकरण असताना गडी बाद होतोय. नक्कीच सामना कुठेतरी गमावतो की काय असं मात्र भीतीचं वातावरण वेताळ स्वामी संघाच्या पक्षात. बघूया मयुरेश मात्र मैदानावरती टिकून आहे. जोपर्यंत मयुरेश आहे तोपर्यंत वेताळ स्वामीला खूप आशा असणार आहे की मयुरेश स्ट्राईकला गेल्यानंतर काहीतरी करू शकतो. आणि नक्कीच जयेश सर सुद्धा तितकेच हुशार आणि चतुर गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतायत. दुसरा चेंडू. आता मात्र पुन्हा शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी सचिन आहे. बघूया सचिन काय करतोय. तर मात्र पुन्हा एकदा फेकी मात्र सुरेख होते परंतु थोडंसं गॅदर होत नाहीये चेंडू दरम्यान. आता मात्र मयुरेश आहे स्ट्राईकला. बघूया काय करतोय जयेश सर यांचा पुढील चेंडू. आणि या ठिकाणी 2 धावेसाठी. अजूनही षटकातील 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत. धावसंख्या होती ती 56. 27 धावांची गरज. 9 चेंडू 27 धावांची गरज. आणि निर्धाव चेंडू. मयुरेश मात्र बघतच राहिला चेंडूकडे आणि चेंडू निर्धाव गेला. नक्कीच खूप सुंदर षटक हाताळताय जय सर. आणि प्रेशर मध्ये षटक हाताळायचं म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. खूप चांगलं कौशल्य दाखवण्याचा सुद्धा एक चान्स असतो आपल्याकडे. नक्कीच त्याचा फायदा घेत आहे. तर मात्र पुन्हा एकदा हवेत संधी निर्माण केलेली त्या ठिकाणी जय सर, परंतु कुठल्याही प्रकारचा झेल मात्र भेटला नाही.
संधी खूप चांगली निर्माण केली होती जयेश सरांनी. सुंदर षटक हाताळतायत. परिणामी 2च धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बरोबर ना. धावसंख्या झाली ती 58 धावा. 25 धावांची गरज. षटकातील शेवटचा चेंडू. तर मात्र पुन्हा एकदा खूप सुंदर षटक हाताळलं. खरंच जयेश सरांचं कौतुक करावं लागेल. खरंच खूप सुंदर, खूप सुंदर. 24 धावांची गरज. 6 चेंडू 24 धावा. 6 चेंडू 24 धावा. सहा चेंडू 24 धावा. संदीपच्या 2, देविदासची 1 आणि जयेश सरांची 1 आणि सागरची 1. म्हणजे ही शेवटची ओव्हर. बघूया. 6 चेंडू 24 धावा. मयुरेश ऑन स्ट्राईक. एक खतरनाक फलंदाज ऑन स्ट्राईक आहे. बघूया 6 चेंडू मध्ये 24 धावा ज्या आहेत त्या कशा पद्धतीने तो पार पाडतो. सागर बॉलिंग मार्क वरती. सागरने अगोदरचं षटक खूप सुंदर हाताळलं होतं. आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती या मॅचचं समीकरण दिसतंय. पण बघूया. 5 चेंडू 24 धावा. 5 चेंडू 24 धावा. षटकारच पाहिजे. नक्कीच षटकाराने जिंकू शकतो वेताळ स्वामी संघ. आणि हा दिशाहीन चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव, परंतु दुसरा चेंडू मात्र दिशाहीन बघायला मिळतो आपल्याला. दरम्यान पुन्हा एकदा सागर सज्ज होतोय आणि परत त्याच दिशेने वाईड. पाच चेंडू 22 धावा. 5 चेंडू 22 धावा. आणि या ठिकाणी जसा चेंडू आला तसा फेकून दिला. ओव्हर पिच चेंडू. त्याचा चांगला समाचार घेतलाय मयुरेश याने. 22 धावा गरज असताना षटकार येतोय. 16 धावांची गरज. 4 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा मयुरेश मात्र या ठिकाणी आता मात्र गडी बाद होतोय अमलच्या स्वरूपामध्ये. 3 चेंडू 15 धावांची गरज. नाही ना 15 धावांची गरज. एक 5चा गॅप घालवलाय कुठेतरी. 5चा गॅप घालवलाय तो कुठेतरी. 65 कर तिथं. अजूनही जिंकण्यासाठी डॉट. 2 चेंडू 15 धावा. पूर्णपणे सामना हा श्री साई 11 संघाकडे झुकलेला आहे.
काहीतरी जादू झाली तरच आता वेताळ स्वामी जिंकणार, आणि कुठली जादू कामी येत नाही आता. एक चेंडू 15 धावा. आणि निर्धाव चेंडू. हा सामना श्री साई 11 संघाने जिंकलेला आहे. नक्कीच श्री साई